नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी दगडफेकीची घटना घडलीत। म्हणजे अगदी गणपती विसर्जन ज्या दिवशी आहे, म्हणजे आता अनंत चतुर्थीला काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली आपल्या मूर्त्यांवरती। काही ठिकाणी अश्लीलपणे सगळ्या गोष्टी करण्यात आल्या, मूर्त्यांची विटंबना करण्यात आली। या सगळ्या गोष्टी जिथं घडलेत ना, मी तुम्हाला सांगतो, भिवंडीमध्ये, बुलढाणा घ्या, ते काय ते जामोद की काय ते पुसद, जामखेड, जिथं जिथं या महाविकास आघाडीवाल्यांचे, मी तुम्हाला खोटं नाही सांगत, तुम्ही परत माझ्याकडे ती बोटं दाखवाल की हा बीजेपीचा माणूस आहे, पण जिथं जिथं यांची सगळी लोक निवडून आलेत ना, तिथं तिथं या अवलादी बाहेर निघालेत रस्त्यावरती। यांची इथपर्यंत मजल गेली। म्हणजे साला तुम्ही ज्यांना मतदान केलंय ना, ही मी तुम्हाला सांगतो ना, हे जे काँग्रेस आणि हे महाविकास आघाडी आहे, हे पवार बिवार सगळी ही लोक आहेत ना, ही सगळी यांना कुरवाळणारी लोक आहेत। त्यांना कुरवाळणारी यांची हिंमत कशी होते बघा। कारण यांना माहिती आहे ना, साला दगडफेक करून, म्हणजे त्या जामोदमध्ये तर मी पाहिलं की साला आपले पोलीस आपल्याच हिंदूंवरती लाठीचार्ज करतात। कोण सांगणार आहे यांना? तिथले खासदार आमदार यांच्या सगळ्या हातातलेत ना, त्यांना माहिती आहे या सगळ्या गोष्टी कशा पासून बाहेर निघायचं ते। पण या सगळ्या गोष्टी होत असताना एक प्रश्न मनामध्ये पडतो की यांची मजल इथपर्यंत जाते एखाद्या हिंदू धर्माच्या गोष्टीची विटंबना करण्यापर्यंत। आणि रामगिरी महाराजांनी काय ते मी ते वाचलं पण नाही, पण ते जे काय बोलले, त्या सगळ्या गोष्टी संदर्भ देऊन बोलले, त्याच्यावर मात्र एवढा नरड्या फाडून तिच्या आयला बाहेर सगळे फिरतात, त्याविषयी आम्ही कोणी बोलत नाहीये। म्हणजे हिंदूंनी केलं की ते अगदी लगेच सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या जातात, आणि यांनी केलं की दाबादाबीचे प्रयत्न होतात, हे आम्ही कधी विसरणार नाही। म्हणजे जिथं दगडफेक झाली त्या सगळ्या, म्हणजे मी या बातम्या सगळ्या ऐकल्या, जिथं जिथं दगडफेक झाली ना, तिथे तिथे यांचे आमदार खासदार आहेत। तुम्ही नीट जरा बघा, बारकाईनं बघा। भिवंडी, अहो हे आपलं भिवंडी कुठे आहे? मुंबई पासून हे असं 7-8-10 किलोमीटरच्या अंतरावरचं हे भिवंडी। 14 वर्ष जिथं शिवजयंतीला बंदी होती। हिम्मत बघा साले आपल्या महाराष्ट्रात, आपल्या मातीत या सगळ्यांची हिंमत बघा। 14 वर्ष बाळासाहेब ठाकरेंनी ही सगळ्या गोष्टीला वाचा फोडली। कोणाचं सरकार होतं तेव्हा? काँग्रेसचंच होतं ना। हे सगळे काँग्रेसवाल्यांना कुरवाळणारे मी छाती टोकपणे सांगतो। आणि तुम्ही म्हणत असाल ना मी बीजेपी वाला आहे, चला अभिमान आहे मला, माझ्या धर्मासाठी काम करणाऱ्या कोणत्याही राजकीय माणसाचे मी तळवे चाटायला 100 वेळा चाटीत जर काही गोष्टी होत असतील तर। या सगळ्या गोष्टीचा छडाला बाबा। आणि हे जे दगडफेक करणारे कोणी समाजकंटक आहेत ना, चला असं घुसवून ठेवा नाही ना आतमध्ये, परत कुठल्या धर्माची विटंबना करण्याची ताकद यांची होणार नाही। म्हणजे नको त्या वक्फ बोर्डावरचे वळवळ करत होते सगळे, आता कुठे गेले उद्धव साहेब ठाकरे, शरद पवार? आता नाही बोलणार। आता हिंदूंची विटंबना झाली, देवदेवतांवरती दगडफेक केली, तेव्हा नाही आता यांचं तोंड फुटणार, नाही बोलू शकत ते। कारण त्यांना माहिती आहे ना, हो आपली मतं जाणार, आपली मतदान आपल्याला होणार नाही, आपण यांच्या विरोधात कसं बोलून चालेल? यांच्या सोबत आपण राहिलं पाहिजे, हेच आमच्या उद्धव साहेबांचं हिंदुत्व। हे छाती टोकपणे सांगतात की माझ्या बाबांचं, माझ्या बाळासाहेबांचं मी हिंदुत्व पुढे चालवतोय। कसलं हिंदुत्व? हे असलं हिंदुत्व जिथं तुमच्या उर्दूमध्ये जिथं बॅनर लागतात तुमचे, जिथं तुम्हाला अल्लाहू अकबरचे नारे दिले जातात, ते तुमचं हिंदुत्व। या सगळ्या गोष्टी हिंदू पाहतोय, जाणीवपूर्वक पाहतोय, आणि याचा वचपा, याचा बदला काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही म्हणजे नाही, एवढं मात्र मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो। आणि जाहीर निषेध आहे या सगळ्या लोकांचा, ज्यांनी आमच्या देवदेवतांची विटंबना केली, हे आम्ही कधीही कदापि विसरणार नाही। छत्रपतींची शपथ आहे आम्हाला।